नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत घरगुती साजूक तूप कसं करायचं। खूप छान रवाळ आणि दाणेदार हे तूप तयार होतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे बघा, ही 8 दिवसाची साय मी साठवलेली आहे। याच्यामध्ये 2 चमचे दह्याचं विरजण लावून रात्रभर फ्रीजच्या बाहेर ठेवलं होतं। तर आता ही सगळी साय आपण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालू। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही। तर बघा, माझ्याकडे अशा प्रकारचा हँड ब्लेंडर आहे। तुम्ही रवीने कुसळून करू शकता किंवा मिक्सरवरही हे ताक करू शकता। तर सुरुवातीला 4 ते 5 मिनिटं अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरवर जर लोणी काढायचं म्हटलं तर खूप जास्त भांड्यांचा पसारा होतो, पण या हँड ब्लेंडरमुळे अजिबात भांडे पडत नाहीत। फक्त एका पातेल्यातच आपलं काम होऊन जातं। 4 ते 5 मिनिटं फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं फिरवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता आपलं लोणी वरती आलेलं आहे। ताक आणि लोणी सेपरेट झालेलं आहे। आता याला आपण 4 ते 5 मिनिटं अशा प्रकारे फिरवून घेऊ। तर बघा, 4 ते 5 मिनिटं मी फिरवून घेतलेलं आहे। अशा प्रकारचा झाऱ्या घ्यायचा आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने हे सर्व लोणी आपण काढून घेणार आहोत। तर बघा, फक्त एका झाऱ्याच्या मदतीने आपण हे सर्व लोणी काढून घेतले। अजिबात हात भरवायची गरज नाही। अशा प्रकारे एका ठिकाणी सर्व करून घ्यायचे। बघा, किती छान असा गोळा आलेला आहे लोण्याचा। आता हे आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ। तर बघा, इकडे मी सगळं लोणी असं काढून घेते। आता हे लोणी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर भरपूर सारं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि याच्यामध्ये ताक राहिलेलं असतं ते ताक अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर बघा, मी पुन्हा एकदा पाणी ओतलंय। जोपर्यंत हे पाणी आपल्याला स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे। लोणी धुतल्यामुळे आपलं तूप जास्त दिवस टिकतं आणि तुपाला आंबट वासही येत नाही। तर बघा, आता मी गॅसवरती हे लोणी ठेवून घेतलेलं आहे। सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला मोठा गॅस करायचा आहे आणि अशा प्रकारे सतत हलवत राहायचंय। सतत हलवत राहायचं, नाहीतर उतू जाण्याची शक्यता असते। तर बघा, 5 ते 7 मिनिटांनंतर अशा प्रकारे लोणी झालेलं आहे। यामध्ये 4 ते 5 तुळशीची पानं आपण टाकून घेऊ। तूप कडलं की नाही हे ओळखण्याची ट्रिक तुम्हाला सांगते। 2 ते 3 थेंब पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि बघा, असा कडकड असा आवाज येतो तुपाचा, समजायचं आपलं तूप तयार झालंय। आता याला आपण थंड होऊन देऊ। हे तूप आपल्याला लालसर रंगावर कडवायचं आहे। तुम्ही जर याचा कलर पांढरा ठेवला तर हे तूप खाताना आंबट लागते आणि याचा वासही खराब येतो। तर बघा, आपण गाळणीने गाळून घेऊ। तयार झालं आपलं साजूक तूप। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर